खूप मोठ्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो अक्कलकोटला. आतमध्ये जाताच खूप गर्दी होती, भरपूर गर्दी होती, पण खूप छान वाटत होतं आणि खूप प्रसन्न वाटलं स्वामींना पाहून. मोठे स्वामी होते तिथं, हे बघा, बघू शकता तो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. खूप प्रसन्न वाटलं स्वामींना बघून. कोणत्या गाड्या तिथं? टायरवाल्या गाड्या, सगळ्या टायरवाल्या गाड्या आहेत तिथे. चाक आहेत त्यांना, चाक पण आहेत, अजून काच आहेत, दरवाजे आहेत, बघा सगळं आहे. अहो, अशा गाड्या आहेत इथे उपलब्ध, भेटतील, तुम्ही येऊ शकता. त्यांनी कधीच पाहिले नाही तर मला. हा, पाहायचा नाही विषय. पार्किंगच्या शेजारीच मंदिर होतं देवीचं, त्याच्यामुळे पहिलं देवीचे दर्शन घेतले. रूमवर आलो, रूमवर थोडा वेळ आराम केला, फ्रेश वगैरे झालो आणि परत निघालो मंदिराकडं. मग आरूला भूक लागली होती म्हणून तिला थोडंसं चारलं वगैरे. मंदिराच्या इथं जाताच आम्हाला भरपूर स्वामींचे फोटो वगैरे विकायला दिसले. तिथं भरपूर काही गोष्टी होत्या विकण्यासाठी. अशा प्रकारे आम्हाला लाईनीने जावं लागलं होतं. तिथे भरपूर गर्दी होती, भरपूर माणसं आलेली होती, लेडीज होते, जेंट्स होते, भरपूर गर्दी होती. आम्ही स्वामींच्या आरतीच्या टाइमीच गेलो होतो, त्यामुळे आम्हाला गर्दी भरपूर भेटली. तिथं थांबावं लागलं होतं बाहेरच खूप वेळ. आरो पण खूप वैतागली होती त्या गर्दीला. त्यानंतर आम्हाला सोडलं, आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं. तिथं कॅमेरा अलाउड नव्हते फोटो काढण्यासाठी आणि फोन सुद्धा अलाउड नव्हता. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हे खूप मोठा फोटो लावलेला होता स्वामींचा आणि खूप तिथं आसपास खूप गर्दी होती फोटोसाठी. आणि हे फोटो त्यांनी रुद्राक्षने बनवलेले होते. तिथे स्वामी होते, स्वामींची रथ होती, दिव्याचे स्तंभ होते, गौमाता होती, सगळं काही तिथं होतं. खूप छान वाटत होतं सगळं ते. हे बघा, खूप छान पाण्याचे मटके ठेवलेले होते, त्यातून असे पाणी वगैरे येत होतं, खूप छान दिसत होते ते. मग आम्ही रूमवर गेलो, आराम वगैरे केला, सकाळी उठून आवरलं वगैरे आणि मग निघालो आम्ही पुण्याला. अक्कलकोट हे गाव खूप सुंदर होतं, खूप छान वाटत होतं तिथं त्या गावात. आणि रस्ते वगैरेचं काम चालू होतं, त्यामुळे गाडी चालवायला प्रॉब्लेम होत होती. हे बघा, पोलीस भरतीसाठी जे स्पोर्ट्स शिकवले जातात ते सगळे इथं होते. त्यानंतर नाश्त्यासाठी आम्हाला एका हॉटेलमध्ये थांबावं लागलं. ते सुद्धा हॉटेल खूप छान होतं. तिथे सुद्धा आम्हाला स्वामींचे दर्शन झाले. आरूसाठी इथं गार्डन पण भेटलं आम्हाला. आरूला फक्त गार्डनच पाहिजे असतं खेळायला. छान वाटतंय हे. रिअल असल्यासारखंच वाटतंय हे. खूप छान वाटते. कोंबडे वगैरे आहेत बघा इथे. घर बघा किती छान केलेले तयार त्यांनी. स्वामी आहेत इथे सुद्धा. आरूला खेळायला भरपूर गोष्टी भेटल्या, ती खेळतच होती. आरूचं जेवणाकडे बिलकुल लक्ष नव्हतं, ती फक्त खेळण्यातच गुंतलेली होती. खूप खेळत होती ती बाहेर गेल्यावर. हे बघा, अजिंक्य तारा म्हणून हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. खूप छान हॉटेल होतं हे सुद्धा आणि खूप मोठं हॉटेल होतं ते. आम्ही नाश्त्यासाठी भरपूर काही मागवलं, पोहे मागवले, उपीट वगैरे मागवलं. ताईने पोहे घेतले, यांनी उपीट वगैरे घेतले. आरूला चारला थोडंफार आणि ती परत खेळायला वगैरे गेली. मग आम्ही व्हिडिओ वगैरे काढायला लागलो, फोटो वगैरे काढले. हे बघा, हॉटेलमध्ये झोके वगैरे किती छान होते. तिथं फोटोशूटसाठी भरपूर काही होतं. ताईंना तर झोक्यावर उतरू सुद्धा वाटत नव्हतं. मग आरूला सुद्धा झोक्यात बसवलं. आरूचं तर खेळणं कमी आणि पडणंच जास्त चालू होतं. हे बघा, अशी पडत होती ती सारखी. स्माइल दे. तेवढ्यात रवीने मग गाडी काढली. मग आम्ही गाडीत वगैरे बसलो आणि निघालो परत पुण्याला. पुढं जाताच आम्हाला एक बाबा दिसले, उसाचा रस घेऊन बसले होते. मग त्यांच्याकडनं आम्ही थोडासा उसाचा रस वगैरे घेतला. खूप गोड होता उसाचा रस, पिऊन खूप मजा आली. बोरं वगैरे घेतली, बोरं वगैरे खाल्ली.
खूप पुढे गेल्यावर आम्हाला गर्दी वगैरे दिसली. आम्हाला वाटलं टोल नाका वगैरे आला, पण इथे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. मोठ्या ट्रकने एका ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला खाली पाडले होते. भरपूर काही ऊस पाडलेले होते. खूप वाईट वाटलं. तिथून आम्ही पुढे निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.